तर अशा प्रकारे गाईज जसं मी तुम्हाला बोललो होतो की पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल असणार आहे, काहीतरी डेंजर असणार आहे. तर आता आपण कोचीला पोचलेलो आहे. तर कोचीमध्ये आपण आता तुम्हाला दाखवतो कोची. पण विषय असा आहे, कोची जास्त फिरता नाही येणार आम्हाला, कारण फक्त काहीतरी 5-6 तासच दिले त्या लोकांनी बाहेर हिंडायला. तर तेवढ्याच्या तेवढं आम्ही हिंडून दाखवू तुम्हाला. आत्ता शेड्यूल काय भाई? आत्ताचा शेड्यूल असा आहे की आता आपण चाललो आहे डेक 6ला. तिथं काहीतरी ॲनेक्शियस काहीतरी नाव आहे तिथे. तर तिथं आता काहीतरी एक्सर्शन काहीतरी ऑफशोर काहीतरी आहे, मला काहीच समजलं नाही, पण आपण बघू आता तिथे जाऊन काय आहे. आतमध्ये होतो क्रूजच्या, त्याच्यामुळे एवढी दिसून नव्हती येत. जेव्हा बाहेर आलो तेव्हा समजलं अरे लय मोठी क्रूज आहे. एक छोटासा, जसं मी काल रात्री बोललो, एक छोटासा दगड टाकला तरी पण तो पाण्यावर तरंगत नाही. पण ही बोट एवढी मोठी कशी काय तरंगू शकते? हा खूप मोठा एक विज्ञान आहे आपल्या. एक वेगळी संरचना आहे जी मानवनिर्मित आहे. सामान्य लोकांना समजण्या पलीकडे. तसं तुम्ही बघू शकता आता इकडे या कोचीच्या बायका. ही कोचीची बाई कोचीची छत्री घेऊन चाललेली आहे. कोचीचं स्कूटी घेऊन चाललाय. हे बघा कोचीची लोक वेगळी किती दिसतात. अरे यार लय काय घाण दिसतो रे मी रिअल मध्ये चांगला दिसतो रे, पण याच्यात मी कसा काय असं दिसू शकतो मला समजत नाही. कॅमेऱ्यात कुपन तुम्हाला दाखवतो मी. असा तिकीट असतो, तर अर्धा त्यांनी पाडलेला आहे, पण असा काहीतरी तिकीट आहे. आणि याच्यामधून काहीतरी एक्सर्शन तिकीट काहीतरी आहे, शोर एक्सर्शन काहीतरी. तर याच्यामध्ये आता बघू विषय काय आहे. आता काय आहे मला तर काय माहिती नाही बाबा. मी तर डायरेक्ट आलो, मला घरी कधी जाणार ते पण माहिती नाही. मी असाच बसलो ना आलो, तर बघू बोललो काय आहे विषय बघू. मी एकमेव ब्लॉगिंग चॅनलसाठी आलेलो आहे, बाकी मला काही नाही. लोक मागे लय एन्जॉय करतात, तुम्ही बघू शकता. हे बघा मागे लय एन्जॉयमेंट चाललंय, पण आपला फक्त कामाच काम आहे आपला. आणि बस कामाच काम. याची बिझनेस मीटिंग होती, म्हणून आला होता तो. केल्यान तो व्यापार करायचे पण. हां, आणि मला ॲक्च्युली दुसरा एक बिझनेस होता माझा. मी माझी रॉली रिचची फ्रँचायझी केरलामध्ये पण देतोय, कोचीमध्ये. तर हे जरा चाललेलं आहे. जसं तुम्ही बघू शकता रॉली रिचचे कपडे बघा ना किती शाईन दिसतंय. काय म्हणजे काय बनवलेलं आहे यार, काय एक नंबर यार. सी द फ्लेक्स बघ ना यार, काय यार. आणि हा शर्ट मी फक्त बिझनेस मीटिंगसाठीच घालतो, कारण याच्याशिवाय कपडा आहे कपडेवाले. अशा प्रकारे आपण चाललेलो आहे आता कोचीमध्ये. आपण पाय ठेवलेले आहेत. तर कोचीमध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे नारळ पाणी आहे. आणि ॲक्च्युली इथे असं बोललं जातं की इकडची पूर्ण जी सिव्हिलायझेशन आहे, इथे ब्रिटिश होते पहिले. काय कोण होते रे? पहिले पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीमधून ते ब्रिटिशचे कामगार आले. तर त्यांनी आपल्यावर पूर्ण राज्य केलं. ते इथून सुरुवात केली. इथं पहिले राहायला होते, आणि त्यांनी इथं बघू शकता ना पूर्ण घरं बिरं बघा ना ब्रिटिशांनी कशी बांधलेली आहेत. जशी मी तुम्हाला ते लंडनमध्ये आर्किटेक्चर दाखवलेलं ना, ती नको दाखव, ती भारतातली आहे ती बघ. याला माहिती नाही, सॉरी, हे कधी गेलेलं नाही. तर हे आमचे टूर गाईड आहेत. हॅलो. तर अशा प्रकारे तुम्ही रस्ता बघा ना, किती सुंदर आणि सुरेख रस्ता आहे. म्हणजे इथूनच ब्रिटिश इंडिया कंपनीतले सगळी लोक चालत बिलत आली होती. आता आपल्या इथं कशा पॅन्टी पिंटी घालतात, तर तुम्ही इथं बघू शकता इथं लुंगीची प्रथा आहे. म्हणजे जी येतात ती सगळी लुंगी घालतात. इथं जीन्स पॅन्टी बिंटीची काहीच नाही, फक्त लुंगी. उठले सुटले लुंगी घातली सुटले. लुंगी डान्स असा सगळा प्रकार आहे इथं. बघा ना इथं ब्रिटिश सगळी लोक होती ब्रिटिशची. इथं ब्रिटिशर असे यायचे सगळे. इथून अशी ब्रिटिश क्लायंट तिथे बिल क्लिंटन वगैरे असा यायचा डायरेक्ट इथून बाहेर. जॉर्ज हार्बर वगैरे असा येऊन असा आय विल रॉब इंडिया असं वगैरे बोलायचा. आणि पूर्ण जुनी प्रॉपर्टी बघू शकता इथे, पूर्ण जुना स्ट्रक्चर आहे हा. आणि ही बघा ती ब्रिटिशांचीच ते नातेवाईक आहेत, सेम तसेच दिसतात. बघा ना कलर पण बघा ना, सेम टू झेड कलर बिलर सगळंच आहे. बघा ना काय झालं म्हणजे ना, प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती आहे आणि वेगवेगळी रचना केलेली आहे.
प्रत्येक ठिकाणी जसे जसे तुम्ही जाल तसे तसे हवामान बदलतो, वातावरण बदलतो आणि सगळ्या भिंती कलरपासून बिल्डिंगापासून सगळ्या बदलतात. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किती किती म्हणजे सगळी लोक फोटो काढायला येतात इथे. जसे तुम्ही बघू शकता इथे सगळे फोटो काढतायत आणि लोकांना वाटते खूप आयकॉनिक लोकेशन आहे ही. पण खरं तर किती पुरशी लागलेली जागा आहे. बघा ना, यांना साफ करायची पण आहे. एवढी झाडं वाढून ठेवले, साफ पण नाही केली. ते किती साप बीप येतील त्याच्यावरती, काय समजतंय का काय याला? कमाल लोकांची. पुढची घरं दाखवतो. हे बघा ना, हे बघा पूर्ण बुरशी लागलेली. हे बघा सगळी शैवाळ आली त्याच्यावरती, पूर्ण हे झाली. तर तुम्ही इथं बघू शकता की इसवी सन 1850 रोजी की इथं पोर्तुगीज आले होते. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये इथं आले ईस्ट इंडिया कंपनी चालवायला ब्रिटिशर्स. आणि जेव्हा ब्रिटिशर्स आले तेव्हा त्यांनी इकडच्या राजा बिजाशी कॉन्टॅक्ट केला आणि ते बोलले की आम्हाला इथं कंपनी टाकायची आहे. तर त्यांनी कंपनी टाकली. मग इथं घरं बिरं बांधली आणि इथं घरं बांधली आणि त्याच्यानंतर आपल्याच लोकांनी त्यांना हाकलून टाकली. एक प्रेमाची भुरळ घालणारा देश म्हणजे इंडिया, ज्या देशाला सगळ्यांनी भल्या लोकांनी भुरळ घातली आणि सगळे इथं आले. आता तर तुम्ही बघितलं असेल आणि कंगाल करून ठेवला. जस्टिन बिबर पण आला होता इथं. पण आले तर आले, पण लुटून गेले ना. असा विषय ना, आले नाही तिथे काय आला केला. बघ बाई, हे लुटायच्या बिटायच्या गोष्टी आहेत ना, मला असं वाटतं समोरच्यावर डिपेंड आहे. आता तुमच्या मित्रांनी मागितलं हे भाई दे पार्टी, तर त्याच्यावर आहे द्यायची की नाही, त्याच्यावर आहे स्वतःला लुटून द्यायचा की नाही. तर लोकांनी स्वतःहून पार्टी दिली तर ते लुटून जाणारच ना. राजांची चुकी काय झाली माहिती आहे का? त्यांनी परमिशन दिली की तुम्ही इथं कंपनी टाका. त्यांनी परमिशन दिली नसती ना कंपनी टाकायची तर काहीच झालं नसता, काही लुटला नसता. आपली पण थोडकी चुकी आहे मला असं वाटतं. युनिटी पण नव्हती आपल्यामध्ये. एक सुंदर नजाऱ्याचा आनंद घेताना बाबा खिडकीमध्ये असा बसलेला आहे, बघू शकता तुम्ही. बायका शोधत बसलाय तो. तुम्ही काय बघता त्याला? इथे कंटेंट तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी एक डेडिकेटेड यूट्यूबर, एक डेडिकेटेड व्यक्तिमत्व रोडच्या मध्ये जीवाची न पर्वा करताना कंटेंट बनवताना आपण पाहू शकता. रोडच्या मध्येतून गाडी उडवेल याची पर्वा न करता एक कंटेंट बनवण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आणण्यासाठी विनायक माली आपण पाहू शकता. पुढून गाडी आले तरी तो साईडला व्हायचं नाव घेत नाही आहे. झाला आता, पण नक्की ते काय तुम्ही डेडिकेशन पाहू शकता. एक नेक्स्ट लेवल डेडिकेशन आहे. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा जो चर्च आहे, या चर्चमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया लोक ती कामाला जायची आणि काम झाल्यानंतर मग ती श्रद्धाळू होती, त्याच्यामुळे ती लोक इथं पाया पडायला यायची. खूप सगळ्यात जुना चर्च आहे इकडचा. आणि वातावरण पण बघा ना किती एकदम चिल्ड आहे. म्हणजे आपल्या इथं नुसती गरमी असते, पण यांच्या इथं बघा ना म्हणजे एकदम थंडी आणि गुलाबी हवा आहे सगळी. सगळी गेली सोडून, पण एक इथंच राहिला, तो तिथंच फिरते आता. त्यांच्यातली काही लोक म्हणजे कशी असतात माहिती का, काही लोक गेली परत आणि काही लोक राहिली. शेवटी आपलं भारत सरकार पण किती लोकांना शोधून काढील बाहेर, पण शेवटी जी राहायची ती राहिली. बघा ना, हे बघा अर्धी राहिली लोक, अर्धी लोक इथंच राहिली. सरकार तरी किती लोकांना काढील त्या टायमाला. शेवटी जेव्हा विभाजनी झाली, त्यांना पाठवला, तेव्हा तो काहीतरी कोणतरी होता, तो त्याचं नाव विसरलो मी आता. कुणी पाठवला होता रे? माउंट बॅटन. मला तर काय वाटतं माहिती आहे का, जेव्हा ते इंग्रजांना ते बाहेर काढत होतं ना, मला तर याला प्रॉपर जोराची संडास आली असेल. हां, मग तो त्याच्यात राहिला असेल आणि मग बाकीची गेली. हां, तर बघू शकता तुम्ही केरळमधली सुद्धा लोक आपल्याला बघतात. हे केरळमधले आहेत आणि हे आपले कोचीमधले आहेत आणि थँक्यू. ಓಕೆ ಎಣ್ಣೆಗಣ್ಣ ನಾರು ಬಟ್ಟ ಅಲ್ಲಿಗಡೆ ಒಳ್ಳೆ ಹೊಡೆದಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆಳ ಕಡೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಡ್ತಾರೆ ಅಲ್ಲೇ ಬಿಡಿ ಚವಳ ಹೊರ್ತದೆ ಎಲ್ಲ 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 ಒಳ್ಳೆ ಕಡೆ ಸ್ಲೋ ಬಿಡ ಎಲ್ಲಿ ಕಡೆ ಒಳಚಿದೋಳು ಅಮ್ಮ ಮೀ ಅಲ್ಲೋ ಹೊತ್ತು ಎಸ್ ಅಲ್ಲು ಅರ್ಜುನ್ ನಾರ್ಕಲ್ಲ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬ್ರೋ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಯಾರ್. ಎಂಜಾಯ್ ಭಾई, ಎಂಜಾಯ್ ಎಡೆ ಏನು. ಹಾಯ್
केरळसारख्या एक पावन भूमीवर सुद्धा भावाचे आपले फॉलोअर सबस्क्रायबर चाहणेवाल्यांची कमी कुठे नाहीये. 2017 पासून मी कार्यरत आहे, त्याच्यामुळे तीच माझी कर्माची मी पोच बोललो ना, पावती मेहनतीचे फळ आज दिसत आहेत. आज दिसत आहेत, ते पण नारळाच्या रूपात. मी ठरवलं आहे, मी जेव्हापासून केरळमध्ये आलेलो आहे ना, मी नारळ पाणीच पिते. फक्त मी पाणी पिणारच नाही, मी नारळ पाणीच पिईल. ते तर प्याला तर मी आंघोळीला पण नारळ पाणी. तुम्ही नारळ बघू शकता, हे पूर्ण हे ओरिजिनल केरळमधील नारळ आहेत. म्हणजे आपण जे नारळ बघतो आपल्या इथे ते फेक आहेत सगळे. याची फर्स्ट कॉपी आहे. पेट्यात पिकवलेले आहेत का नारळ? 60 रुपयाला एक नारळ आहे. आपल्याकडे कितीचा आहे रे? आपल्याकडे कितीला आहे नारळ? आपल्याकडे कितीला आहे? 50ला आहे. आमच्या इथं 90 रुपयाला भेटला रे त्या दिवशी. मला 30 रुपयाला गंडवलं वाटतं. अण्णा, तर आपण आता कोचीमधला नारळ पाणी पितोय. तर मी तुम्हाला पहिल्यांदा टेस्ट सांगतो कशी आहे. बाकी कितना हुआ? 2 नारियल का आपने? आपल्यासारखंच आहे, एवढं पण काही युनिक नाही आहे. मी फुकट हाईप करून ठेवली होती याची, एवढं पण खास नाही. बरं आहे. सर्वसाधारण लोकांना सांभाळून घेणारा, गरीब श्रीमंतातला भेदभाव न करणारा असा एकमेव यूट्यूबर, मायालू दयालू, चेहऱ्यावरून एक प्रखळ एक उज्ज्वलता आणि एकदम दयावान आपण त्याची पाहू शकता. एका सामान्य गरीब माणसाला मदत करतोय त्याच्या कामात. तुम्ही इथे बघू शकता, या लाटांच्या प्रमाणे ही झाडं वाहत आहेत. बघा ना, म्हणजे केरळाला देवानी एक नैसर्गिक स्थान दिले आहे, ते या लाटांमधूनच कळतं आहे. या लाटांमध्ये बघा ना, एक पूर्ण तोंडलीची झाडं आहेत का कसली आहेत ती काय समजत नाही मला, पण सगळी वाहत वाहत येत आहेत. म्हणजे यांच्या समुद्रामध्ये मच्छी नाही, भाजी वेगळी आहेत. ते आहे, मला आवडला रे. गोव्यासारखाच आहे भाई, गोव्यापेक्षा जास्त पीसफुल आहे. खूप पीसफुल आहे, मला तर आवडला. तिथे आणि पॉंडिचेरी आहे ना चेन्नईमध्ये, ते पण बेस्ट आहे. गेला होता का तू पॉंडिचेरीला? केरला, पॉंडिचेरी याच्यापेक्षा कुठला बेस्ट आहे सगळ्यात? चेन्नईमध्ये येते. अच्छा, केरला वेगळा आणि चेन्नई वेगळा. अच्छा. सगळ्यात बेस्ट कुठला आहे? सगळ्यात बेस्ट कुठला आहे रे? केरला, आपला आंध्रा. केरला इज बेस्ट आय गेस. केरला इज बेस्ट. युनियन टेरिटरी पॉंडिचेरी इज बेस्ट. लाईक तिथे ना गोवाला कसा रेट आहे दारूचा? हां हां हां. सेम रेट, नो टॅक्स. मी पितच नाही ना, मला रेटच माहिती नाही. तिथे ना पूर्ण फ्रेंच कॉलनी आहे. हां, आणि पूर्ण फ्रेंच लोकच तिथे. बघू शकता किती ट्रेडिशनल गोष्टी आहे. बघा ना, किती जतन केलेल्या गोष्टी आहेत ट्रेडिशनल. आपल्या इथं जुन्या म्हाताऱ्या कोताऱ्या पण टिकवत नाही आपण. जुने आईबाप झाले की डायरेक्ट वृद्धाश्रमात पाठवतो. म्हणजे कुठल्याच जुन्या गोष्टी ठेवत नाही. जुने सोपे झाले तरी पण त्याला भंगारात देतो. पण ही लोक बघा ना, सगळ्या जुन्या गोष्टी एवढ्या जतन करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे यांच्याकडून घेण्यासारखं आहे. या एका वास्तविक जिथे जुन्या गोष्टी जतन केलेल्या आहेत, तिथे एक रॉली रिचचा शर्ट घालून मी उभा आहे. सुंदर अशा कम्फर्टेबल रॉली रिचमध्ये, एका एवढ्या ह्युमिड वातावरणामध्ये. माझ्या घामाचा वास पण नाही येणार कोणाला. येते वास येते. तुला कसं वाटतंय? आता मी US पोलोचा एक शर्ट घेतला होता नवीनच शर्ट घातलाय, पण आता वास वगैरे यायला लागला. बट विनायक पण बोलला की थोडा हे मिक्स झाला, घामाचा वगैरे वास यायला लागला. US पोलोचा शर्ट घेतला, पण एवढा कम्फर्टेबल नाही, असा चोलतोय वगैरे. बट रॉली रिच मी बोलले ना, रॉली रिचचा मी शर्ट आता विनायकचा वगैरे बघतो, एकदम कम्फर्टेबल बसला माझ्या साईडला. पण माझ्या एक नुसतं रफ होतोय, इकडे रफ होतोय. नाही विनायक मगाचपासून कम्फर्टेबल बसलाय. मला काय नाही. अरे घामाचा वास पण नाही. बघ ना, घे वास घे. काही नाही येणार. आहे भाई, क्वालिटी आहे. थोडा महाग आहे पण क्वालिटी आहे. मी रेकमेंडेड करेन घेण्यासाठी भाई लोकांना. हां. तू घेणार आहे का? मला तर प्रमोशनसाठी येईलच, पण मी घेईन. तसा घ्यायचा विषय नाही, कारण आपण यांच्या इथं गेलो का एक शर्ट उठून आलो, एक शर्ट बॅगमध्ये टाकत. आता टूर संपल्यानंतर एक शर्ट मी नेणार आहे बॅगमध्ये टाकून. याला समजलं नाही, मी ऑलरेडी टाकलं एक, तो कुठला येतो ओळख ते पर्यंत. शर्ट दे माझा. खूप सारे इथे आर्किटेक्चर साईट्स आहेत. मतलब आपण आहोत केरळमध्ये, आणि केरळमध्ये एक
एक सिनिक पॉईंटवर आपण उभे आहोत आणि विनायक मालिक आताच कुठेतरी जाऊन आला आहे आणि पिशवी आता ते भाई काय घेतलं आहे? पुस्तक घेतलंय मी. अरे भाई आता पुस्तक वाचणार नक्कीच. मला असं मी ऑब्झर्व केलं लोकांकडे की माणूस जसा श्रीमंत होतो जसं माणसाचे मतलब एक उच्चांक गाठतो तसे माणसाचे शौक वाढत जातात. आता भाई पुस्तक वाचणार. माझ्याकडे मी लोकांना भले मी असं करतो भाई, मी असं आहे थोडा बिंदास, पण मला पुस्तकांची आवड आहे. मी आता माझा एक फेवरेट बुक आहे पुअर डॅड रिच डॅड. तो एक पुस्तक आहे, तो अर्धा वाचला मी, तर अर्धा वाचायचा बाकी आहे. पण मला मी इथे आलो, त्यांनी मला सांगितलं ही बेस्ट सेलर बुक आहे, तर मी बोललो बघू ते वाचून काय. आणि मला एक लव्ह स्टोरी वाचायचीच होती, कारण लव्ह स्टोरी माझ्या कलेक्शनमध्ये नाही आहे. तर मी बोललो ही वाचणं भाग आहे. शेवटी ज्ञानाने ज्ञान वाढतंय, समजला का. ते गेम बिम पबजी खेळून काय होत नाही. आता बघू. पुस्तक काढला की आपण एक वेगळ्याच दुनियेत जातो. मोबाईलवर आपण पिक्चर बघतो, त्याच्याने पिक्चर बघताना ते डोळे खराब होतात, डोकं दुखायला लागतं. पुस्तकाचं काही टेन्शन नाही, चष्मा घ्या, पुस्तक वाचत बसा. मग याचा अर्थ असा आहे का लोकांनी तुमच्या व्हिडिओ पण नाही बघल्या पाहिजेत त्यासुद्धा, मग ते व्हिडिओ सोडून त्यांनी पुस्तक वाचले पाहिजेत असं बोलायचं आहे का तुम्हाला? असं तर बिलकुल नाही बोलायचं. पुस्तक तुम्ही रात्री झोपताना वाचा, म्हणजे झोप येईल अशी. किंवा पुस्तकाचा तुम्ही वापर उशी म्हणून पण करू शकता, पण व्हिडिओचा वापर उशी म्हणून नाही करू शकत ना. व्हिडिओ तुम्ही मनोरंजनासाठी करा. व्हिडिओमध्ये जी एन्जॉयमेंट भेटेल ती एन्जॉयमेंट ती कुठंच नाही भेटणार तुम्हाला, पुस्तकात पण नाही. कारण मी अक्षरशः जोकिंगचे पण पुस्तकं, एवढी पुस्तकं वाचलेत मी जोक्सचे, पण माझ्या जोकच्या पुढं कुठलेच जोक नाही गेले आजपर्यंत. तर तेवढी गॅरंटी देऊ शकतो मी की आपले जोक आहेत ना ते कोण लेवल गाठवू नाही शकत, नक्की तिथंच भेटतील. इंग्लिश ट्रान्सलेट वगैरे गेला तर विनायकचे जोक नक्कीच नेदरलँड स्पेन या देशात सुद्धा व्हायरल होऊ शकतात. पण मी करत नाही, कारण त्यांना नको प्रॉब्लेम पकड. काशील का पेशील यातला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केला तर इटिंग और ड्रिंकिंग काय झाला डायलॉग आहे, म्हणजे काय स्पेन इंग्लंडमध्ये व्हायरल होण्यासारखा डायलॉग. तर मित्रांनो, आता आपण आपली सहल जवळपास आजच्या दिवसाची संपण्याच्याच याच्यामध्ये आलेली आहे. कारण आता आपण शेवटच्या पडावावर आलेलो आहोत. आपण आता शिपमध्ये जाणार आहोत, म्हणजे आता बसमध्ये बसू, त्याच्यानंतर शिपमध्ये जाऊ, त्याच बोरिंग ठिकाणी, त्याच बोरिंग जागी. पण मला असं वाटतं कालच्यापेक्षा आपल्या ह्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला वचन दिलं होतं तसं त्या वचनाबद्ध होऊन मी तुम्हाला जो कॉन्टेंट द्यायचा प्रयत्न केला तो आज मला मिळाला. आणि लवकरच मी आशा करतो उद्याचा जो व्लॉग असणार आहे तिथं उद्या आम्ही लक्षद्वीपला जाणार आहे. लक्षद्वीपला मालदीवचा मावस भाऊ बोलला जातो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये दाखवेल ना लक्षद्वीप. एवढा तर टाईम देत नाही लोक फिरायला, कारण तिथे ती क्रूज ते पाण्यात अडकून राहिले, ती ओटी भरती येते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तो विषय होतो, ते त्या टायमाला जायला लागते. जोपर्यंत भरती आहे तोपर्यंत एकदा ओटीचा टाईम झाला तर क्रूज ते जमिनीवर अडकून राहील, मग आम्हाला धक्का मारायला लागेल. म्हणून ती लोक आम्हाला लवकर बोलवतात. लग्न झालं आहे तुमचं जर नवीन तर तुम्हाला असं वाटतं की बाबा ठीक आहे जावा कुठेतरी बायकोला घेऊन, तर तुम्ही इथं येऊ शकता. हनीमूनसाठी बेस्ट प्लेस आहे म्हणजे. पण मी एकच बोलेल, लग्न झाल्यानंतर असं एवढं काय येऊन काय मजा नाही. म्हणजे असे पोरं आली ना काय नाही मजा. म्हणजे एक कपलसाठी विषय चांगला आहे. पोरं येऊन तरी काय करणार. पोरं जायचं तर तुम्ही जाऊ शकता, थायलंड बँकॉकला जाऊ शकता तुम्ही. हे काय म्हणजे बरं आहे, म्हणजे ठीक आहे, ओके. मी ज्याच्यासोबत आलो त्याला आणणार नव्हतो मी, पण रडायला लागला. डायरेक्ट घरी फोन केला, आत्याला फोन करायला लागला. बोलला प्लीज मला पाया पडणे. माझ्या अक्षरशः 2-4 वेळा पाया पडला. रडकुंडीला रोज रात्री सकाळी मेसेज, प्लीज मला माझं स्वप्न आहे क्रूजमध्ये यायचं आहे. क्रूज मी बोललो ये बाबा चल. सो गाईज, जशी आपली क्रूजमध्ये आलो की तुम्हाला माहिती आहे फक्त खायचं आणि झोपायचं, तर तीच परंपरा आपण पूर्ण पुढे चालू ठेवण्यासाठी आपण आलेलो आहे इथे. तर आता इथे मी घेतलेला आहे हा पापड जो ॲज युजल, आणि हे आहे चॅटमध्ये हे पुरी आणि हे आहे. आणि आम्ही कांदा आणि लोणच्याचं कॉम्बिनेशन मी खाणं प्रेफर करतो. आणि हा ऑफकोर्स टोमॅटो आणि ही ग्रीन चिली आणि ही चॅटसाठी स्वीट चिली चटणी. दुसरं आहे चपाती. आणि मला वाटलं हे चिकन आहे पण हे फिश आहे. आणि मी पहिले तर फिशची टेस्ट बघतो कशी आहे. आता ही वाली फिश ट्राय करतो. मला वाटते हे दोघं फिश बहीण भाऊ होते, त्याच्यामुळे टेस्ट दोघांची सेम लागते. आता रात्रीचे 10 वाजलेत.
नक्कीच सक्सेसफुल लोकांना पैसा आला की सिगरेट दारू यांचे शौक लागतात. लोक महागड्या गाड्या वगैरे यांचे शौक असतात. मुलींच्या पाठी फिरणे याचे शौक असतात. पण एक असा माणूस नक्कीच त्याला पुस्तकांचा वेळ लागलेला आहे. एक कन्सिस्टन्सी बघू शकता. 7 वाजल्यापासून माझी एक झोप झालेली आहे, पण इथे टोटल 10 पानं वाचून झालेले आहेत त्याची. आणि पुस्तकं पण इंग्लिश. नक्कीच जे युवा पिढीला एकच संदेश देईन का नक्कीच असे इंस्टाग्राम यूट्यूबवर विनायक माली असे चॅनल्स आहेत यांचे व्हिडिओ बघणे सोडून द्या. नक्कीच पुस्तकांच्या आहारी जा. नक्कीच तुमचा सक्सेसफुल. एवढा पण पुस्तकांच्या म्हणजे मी रोज बघतो म्हणजे व्हिडिओ मी बघतो सगळ्यांचे, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ सगळे युट्यूबर्सचे बघतो आणि मी पिक्चर पण बघतो. पण पुस्तकाचा एक माझा सेपरेट टाइम दिलेला आहे. मी असं करत नाही की मी पुस्तकच फक्त वाचत बसतो, मी बाकीच्या गोष्टी सोडून दिल्या. मी असं नाही करत. तुम्ही असं नका करू. तुम्ही व्हिडिओ बघा फक्त. मी बोललो ना तसं तुम्हाला जोरजोरात हसू कुठल्याच पुस्तकाने येणार नाही तुम्हाला. सगळे पुस्तक तुम्हाला एवढाच हसू देतील. तुम्हाला जोरजोरात हसू पाहिजे असेल तर फक्त विनायक माळीचे व्हिडिओच, एवढाच. नक्कीच आपण विनायक मालेला एक स्पेस देऊया, त्याला पुस्तक वाचू द्या. नक्कीच